नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व व्ह्यूअर्सचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रातून दरवर्षी जवळपास लाखोच्या वरती उमेदवार हे राज्यसेवेचा फॉर्म भरतात. त्या सर्वांमध्ये एक अधिकारी होण्याचं स्वप्न जे आहे ते अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून हे उमेदवार फॉर्म भरत असतात आणि त्यापैकी काही मोजकेच हे यशस्वीसुद्धा होतात. मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त नागरी सेवा परीक्षा ही सुरुवातीला 28 एप्रिल 2024ला होणार होती, पण लोकसभेच्या आचारसंहितेमुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि काही दिवसानंतर तारीख निश्चित करण्यात आली आणि ती तारीख म्हणजेच 6 जुलै 2024. परंतु मित्रांनो, आताही काही अडचणीमुळे म्हणजेच विधान परिषदची होऊ घातलेली निवडणूक किंवा आणखी काही तत्सम कारणामुळे, तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा आणखी समोर ढकलण्यात आलेली आहे आणि आता या परीक्षेची म्हणजेच पूर्वपरीक्षेची जी तारीख आहे, कन्फर्म तारीख, ती आहे 21 जुलै 2024. म्हणजेच आजची डेट पकडून, आजची डिक्लेअर झालेली डेट पकडून म्हणजेच 21 जुलै 2024 ही पकडून 6 जुलैपासून आणखी 15 दिवसाचा अतिरिक्त वेळ जो आहे तो 15 दिवसाचा अतिरिक्त वेळ हा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आहे. मित्रांनो, तर या 15 दिवसाच्या संधीचं सोनं करूया आणि चांगला अधिक जोमाने अभ्यास करून यशस्वी होऊन यश संपादन करूया, अशीच माझी सर्व उमेदवारांना शुभेच्छा आहेत की त्यांचे प्रयत्न जे आहेत, प्रामाणिक प्रयत्न जे आहेत, ते प्रामाणिक प्रयत्नांना यश येवो आणि त्यांना यश संपादन करो, हीच माझी त्यांना सदिच्छा. धन्यवाद.